सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9वा श्लोक 5वा आणि ओवी क्रमांक 71 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. अर्थात सर्व प्राणी वस्तुतः माझ्यामध्ये नाहीत. माझे ईश्वरासंबंधी स्वरूप पहा. मी सर्व भूतांचे धारण पोषण करणार आहे, पण भूतात राहिलेलो नाही. माझे स्वरूप सर्व भूतांना उत्पन्न करणारे आहेत. अमुचा प्रकृती पैलीकडील भावो जरी कल्पने विण लागसी पाहो तरी मज माझी भूते हे वाओ जे मी सर्व म्हणोनी. मायेच्या पलीकडील माझे जे स्वरूप ते जर तू आम्हाला कल्पनेशिवाय पाहू लागलास तर माझे ठिकाणे सर्व भूते आहेत असे जे तुला सांगितले ते सर्व खोटे आहे असे तुला भासेल, कारण सर्व मीच आहे. एरवी संकल्पाची ये सांज वेळे नावे तिमिरे जती बुद्धीचे डोळे म्हणून अखंडितची परी झावळे भूत भिन्न ऐसे देखे. एरवी संकल्परूप संध्याकाळचे वेळेस ज्ञानरूप डोळे अज्ञानरूप अंधकाराने काही वेळ झाकले जातात, म्हणून त्या झांजडीत मी अखंड असता भूते मजहून निराळी दृष्टीस पडतात. तेची संकल्पाची सांज जै लोपे तै अखंडितची आहे स्वरूपे जैसे शंका जात खेओ लोपे साप पण माळेचे. ज्याप्रमाणे माळेवरील सापाची भ्रांती गेल्याबरोबर माळ शिल्लक राहते, त्याप्रमाणे त्याच संकल्पाची संध्याकाळची वेळ नाहीशी झाल्याबरोबर माझे अखंडित स्वरूपच शिल्लक राहते. एरवी तरी भूमी अंतुनी स्वयंभ काय घडे या गाडगे याचे निघती कोंभ परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. भूतभेदाच्या प्रतीतीला पाहणाऱ्याचा संकल्पच कारण आहे. ह्यास दृष्टांत घागर मडकी वगैरेंचे जमिनीतून काय कोंब निघतात? नाही, परंतु कुंभाराच्या बुद्धीने ते सर्व तयार होतात. ना तरी सागरींच्या पाणी काय तरंगाची या आहाती खाणी ते अवांतर करणी वारयाची नव्हे. किंवा समुद्राच्या पाण्यात लाटांच्या काय खाणी आहेत, तर ते कृत्य वाऱ्याचे नाही का? पाहे पा कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी तो वेढी तयाची या दिठी कापड झाला. हे पहा, कापसाच्या पोटात कापडाचे गठ्ठे आहेत का? वापरणाऱ्याच्या समजुतीने तो कापूस कापड बनला आहे. जरी सोने लेणे होऊनी पडे तरी तयाचे सोने पण न मोडे एर अलंकार हे वरीची लीकडे ले तयाचे निभावे. जर सोन्याचे दागिने बनविले तर सोने पण नाहीसे होत नाही. बाकी स्थूल दृष्टीने वापरणाऱ्याच्या कल्पनेने ते दागिने दिसतात. सांगे पडिसादाची प्रत्युत्तरे का आरिसा जे आविष्करे ते आपले किंसा चोकारे तेथेची होते. आपल्या शब्दाचा जो प्रतिध्वनी ऐकू येतो किंवा आरशात जे आपले स्वरूप आपण पाहतो तो खरोखर आपल्या बोलण्याचा किंवा पाहण्याचा परिणाम आहे, किंवा आपल्या पूर्वीच ते तेथे खरेपणाने होते का सांग बरे. तैसी इये निर्मळे माझ्या स्वरूपी जो भूत भावना आरोपी तयासी तयाच्या संकल्पी भूता भासू असे. त्याप्रमाणे ह्या माझ्या निरुपाधिक स्वरूपावर जो भूतांच्या कल्पनेचा आरोप करीतो त्याला त्याच्या कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी भूतांचा भास होतो. तेची कल्पिती प्रकृती पुरे तरी भूता भासो आधीची सरे मग स्वरूप उरे कसरे निखळ माझे. तीच कल्पना करणारी माया संपली म्हणजे माझ्या ठिकाणचा भूतांचा भास अगोदरच नसतो. मग माझे निरुपाधिक असे जे शुद्ध स्वरूप तेच निखालच ठरते. हे असो अंगी भरली या भवंडी जैशा भोवत दिसती अरडी दरडी तैशी आपुलिया कल्पना अखंडी गमती भूते. हे असो आपल्या भोवती गरगर फिरताना भोवंड आल्यावर ज्याप्रमाणे डोंगर वगैरे फिरतात तसे दिसतात, त्याप्रमाणे आपल्या मनात कल्पना उत्पन्न झाल्यावर अखंड ब्रह्मस्वरूपात भूतांचा भास होतो. आता मीच एक भूतांते धरता अथवा भूता माझी मी असता या संकल्प सन्निपाता अंतुलिया बोलिया. आता मीच एक भूतांचा धारण करणारा अथवा भूतात असणारा या सर्व गोष्टी संकल्परूप सन्निपात वायूंच्या लहरीतील बडबडी आहेत. म्हणून परिहेसी गा प्रियोत्तमा या परी मी विश्वेसी विश्वात्मा जो इया लटकिया भूतग्रामा भाव्यो सदा.
म्हणून हे प्रियोत्तमा ऐक की अशा प्रकारे मी सृष्टीचा विश्वात्मा किंवा खोट्या सृष्टीचा आधार ह्या कल्पना मिथ्या आहेत. रश्मीचे नि आधारे जैसे नव्हे तेची मृगजळ आभासे, माझ्या ठाई भूत जात तैसे आणि माते ही भावी. ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांवर वास्तवात नसलेले मृगजळ आहेसे दिसते, त्याप्रमाणे माझ्या निर्गुण स्वरूपाचे ठिकाणी सर्व भूते आहेत अशी भावना करीतात. इतकेच नव्हे तर मीही एक त्यांच्यामध्ये आहे अशी भावना करीतात. मी ये परीचा भूत भावनो, परी सर्व भूतांसी अभिन्नो, जैसी प्रभा आणि भानू एकची ते. ह्या प्रकारे करून मी भूतांची उत्पत्ती करीतो असे म्हणतात, परंतु वास्तविक भूते आणि मी एकच. ज्याप्रमाणे सूर्य व सूर्याची प्रभा ही दोनही एक असतात. हा आमुचा ऐश्वर्य योगू, तुवा देखिला केम सांगू, आता सांगे काही येथ लागू, भूत भेदाचा असे. हा आमचा ऐश्वर्य योग तुला चांगला समजला ना, तर आता सांग बरे की मी व प्राणीमात्र यांच्यात काहीतरी भेदाचा संबंध आहे काय. या लागे मजपासोनी भूते, आने नव्हती हे निरुते, आणि भूता वेगळी या माते कहीची न मनी हो. याकरिता माझ्याहून सर्व प्राणी मात्र खरोखर वेगळे नाहीत आणि मीही त्यांच्यापासून वेगळा आहे असे कधीच समजू नको हो. श्लोक 6. यथाकाश स्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान, तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. अर्थात ज्याप्रमाणे सर्व जागी जाणारा मोठा वायू नेहमी हमेश आकाशात स्थित असतो, त्याप्रमाणे सर्व भूते माझ्यामध्ये स्थित आहेत असा निश्चय कर. पै गगन जेवढे जैसे, पवनोही गगनी तेवढाची असे, सहजे हलविली या वेगळा दिसे, रवी गगन तेची तो. आकाशाचा जेवढा विस्तार आहे तेवढा वारा भरून राहिलेला आहे, परंतु तो सहज हलवला तर आकाशापासून निराळा भासतो. एरवी आकाश तेच तो आहे. तैसे भूत जात माझ्या ठाई, कल्पिजे तरी आभासे काही, निर्विकल्पी तरी नाही तेथ मीची मी आघवे. त्याप्रमाणे प्राणी माझ्या ठिकाणी आहेत अशी मनात कल्पना आली तर माझ्या ठिकाणी भूते आहेत असे भासते. तेच कल्पनेच्या अभावी पाहू गेले असता सर्वत्र मी एकच आहे. म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचे नि सौरसे, जे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय. म्हणून भूतांचे नसणे आणि असणे हे कल्पनेच्या संबंधाने भासते, व जे कल्पना नाहीशी झाल्यावर भासत नाही आणि कल्पनेबरोबर भासते. तेची कल्पिते मुद्दल जाये, तै ऐसे नाही हे के आहे, म्हणून पुढती तू पाहे हा ऐश्वर्य योगू. तेच कल्पना उत्पन्न करणारे अज्ञान समूळ नाहीसे झाल्यावर भूतांचे असणे व नसणे हे कोठून भासणार. म्हणून यापुढे माझी अद्भुत कृती तुला सांगतो ती पहा. ऐसिया प्रतीती बोध सागरी, तू आपणे याते कल्लोळू एक करी, मग जव पाहासी चराचरी तव तूची आहासी. अशा या अनुभवरूपी समुद्रात तू स्वतः एक लाट बनून राहा. मग तू या चराचराकडे पाहू लागलास म्हणजे सर्वत्र तूच भरला आहेस असे तुझ्या दृष्टीस पडेल. या जाणणे याचाच येवो, तुझ आला ना म्हणती देवो, तरी आता द्वैत स्वप्न वावो झाले की ना. देव म्हणाले, अर्जुना, हे जे मी तुला ज्ञान सांगितले त्याचा तुझ्या मनात काही प्रकाश पडला का. आता तरी तुला जे मी व विश्व ही दोन आहेत असे स्वप्न पडले होते ते खोटे ठरले ना. तरी पुढते जरी विपाये, बुद्धीसी कल्पनेची झोप ये, तरी अभेद बोधू जाये, जै स्वप्नी पडीजे. परंतु तुझ्या बुद्धीला पुन्हा जर कल्पनारूपी झोप लागली तर भेदरूपी स्वप्नात पडशील व अभेदबोध जागृती नष्ट होऊन जाईल. म्हणून ये निद्रेची वाट मोडे, निखिळ उद्बोधांचेची आपण पेगडे, ऐसे वर्मजे आहे पुढे ते दावो आता. म्हणून या कल्पनारूप निद्रेचीच वाट मोडून तू शुद्ध बोधरूप आपणच आहोत अशा ज्ञानाचे जे एक वर्म आहे ते तुला आता पुढे सांगतो. तरी धनुर्धरा धैर्या, निके अवधान देई बा धनंजया, पै सर्वभूतांते माया करी हरिगा. तर हे धैर्यवान धनुर्धरा धनंजया, तू नीट लक्ष दे की प्राणीमात्राची उत्पत्ती, स्थिती व लय यास एक मायाच कारण आहे. श्लोक 7. सर्वभूतानि कौंतेय
प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादो विसृजाम्यहम्. अर्थात, हे कुंतीपुत्रा अर्जुना, कल्पाचा क्षय झाला असता सर्व भूते माझ्या अपरा प्रकृतीला प्राप्त होतात, पण पुन्हा कल्पाच्या आरंभी मी त्याच भूतांना उत्पन्न करतो. जिये नावगा प्रकृती जे द्विविध सांगितली तुझ प्रती, एकी अष्टधा भेद व्यक्ती दुजी जीवरूपा. त्या मायेला प्रकृती असे म्हणतात व ती 2 प्रकारची आहे, म्हणून तुला पूर्वी मागे अध्याय 7 श्लोक 4 व 5 मध्ये सांगितलेले आहे. पैकी एक 8 प्रकारच्या रूपाने भिन्न आहे व दुसरी जीवरूप अशी आहे. हा प्रकृती विखो आगवा तुआ मागा परिसीलासी पांडवा, म्हणून असो काही सांगावा पुढत पुढते. हे पांडवा, हा प्रकृतीचा सर्व विषय तू पूर्वीच ऐकला आहेस, म्हणून त्याचबद्दल पुन्हा पुन्हा सांगण्याचे कारण नाही. तरी ये माझी ये प्रकृती महाकल्पाच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्यासी येती. तरी महाकल्पाच्या शेवटी ही सर्व भूते माझ्या प्रकृतीरूप अव्यक्त स्वरूपात लय पावतात. ग्रीष्माच्या अतिरसी स बीजे तृणे जैसी मागुती भूमीसी सुलीने होती. ग्रीष्म ऋतूंच्या शेवटी ज्याप्रमाणे गवत बीजासह पुन्हा जमिनीत जिरून जाते, काम वर्षीये ढेंढे फिटे जेव्हा शारदीयेचा अनुघडू फुटे, तेव्हा घन जात आटे गगनीचे गगनी. किंवा पावसाळ्यातील ढगांचे अवडंबर संपल्यावर शरद ऋतूचा अंकुर फुटतो, तेव्हा सर्व आकाशातील ढग आकाशातच जिरून जातात. ना तरी आकाशाचे खोंपे वायू निवांतुची लोपे, का तरंगला हरपे जळी जेवी. अथवा आकाशाच्या पोकळीत ज्याप्रमाणे वायू नाहीसा होतो, किंवा पाण्यात उत्पन्न झालेल्या लाटा पाण्यातच नाहीशा होतात. अथवा जागी न लिये वेळे स्वप्न मनीचे मनी मावळे, तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयी. किंवा जागे झाल्यावर मनातले स्वप्न मनातच मावळते, त्याप्रमाणे महाकल्पाच्या शेवटी प्रकृतीपासून उत्पन्न झालेली सर्व भूते प्रकृतीतच मिळतात. मग कल्पादी पुढती मीची सृजी ऐसी वंदती, तरी इये विषयी निवृत्ती उपपत्ती आईक. मग सृष्टीच्या आरंभी पुन्हा ती मीच निर्माण करीतो अशी जी शास्त्रात बोलवा आहे, ती विषयीची खरी स्थिती तुला सांगतो, ती ऐक. श्लोक 8. प्रकृतीं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नं वशं प्रकृतेर्वशात. अर्थात, आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून स्वभाववशात परतंत्र झालेल्या या सर्व भूत समूहास पुन्हा पुन्हा मी उत्पन्न करतो. तरी ह्याची प्रकृती किरीटी मी स्वकीया सहजे अधिष्ठी, तेथ तंतू समवायपटी जेवी विणावणी दिसे. तर अर्जुना, ह्याच माझ्या प्रकृतीचा मी जेव्हा सहज अंगीकार करीतो, तेव्हा वस्त्राच्या विणीमध्ये तंतूचा जसा संबंध दिसतो. मग तिये विणावणीचे नि आधारे लहाना चौकडिया पटत्व भरे, तैसी पंचात्मके आकारे प्रकृतीची होय. आणि मग त्या विणकरीच्या आधाराने जसे लहान लहान चौकड्यांनी वस्त्र बनते, त्याप्रमाणे पंचमहाभूतांच्या आकाराने प्रकृतीच बनते. जैसे विरजनी याचेनी संगे दूधची आटे जो लागे, तैशी प्रकृती अंगारी गे सृष्टीपणाची या. ज्याप्रमाणे विरजनाच्या संगतीने संबंधाने दूधच आटू लागते, घट्ट होऊ लागते, त्याप्रमाणे प्रकृती सृष्टीच्या आकाराने परिणाम पाहू लागते. स्वतः प्रकृतीच सृष्टी बनू लागते. बीज जळाची जवळीक आहे आणि तेची शाखोपशाखी होय, तैसे मज करणे आहे भूताचे हे. पाणी हे जसे निमित्त आहे, ज्याप्रमाणे पाण्याच्या सानिध्याने बीजाला फांद्या वगैरे फुटून त्याचे झाड होते, त्याप्रमाणे प्रकृतीचा पसारा माझ्यामुळे होतो. तसाच मी सृष्टीचे निमित्त आहे. आगा नगर हे राये केले, या म्हणणया साचपण की राहिले, परिनिरुते पाहता काय सिणले रायाचे हात. अरे, एखादे शहर राजाने वसविले, ह्या म्हणण्यात जरी खरेपणा असला तरी खरोखर पाहू गेले असता राजाच्या हाताला काही शीण पडतो का?